जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झालाय। जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाने आरोप केलाय। पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक करण्यात आली। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळा यांना देखील मारहाण करण्यात आली। ड्रायडे असताना मातोश्री क्लबमधील रेस्टॉरंट आणि बारमध्ये 350 जणांचा जमाव असल्याचा शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप देखील करण्यात आला। तर याच संदर्भात शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। जो घटना यहाँ पे जो हुई है इस बारे में आपके ये उबाटा के जोगेश्वरी के यहाँ के जो प्रत्याशी है बाळा नर, उनके कार्यकर्ताओं ने हमारी जो महिला कार्यकर्ता है शिवसेना की, उनके ऊपर हमला किया, उनका वीडियो निकालने की कोशिश की, उनके कपड़े फाड़े, उनको नाखूनों से मारा है और बाद में हमारी जो दूसरी बहन है उनकी गाड़ी फोड़ी। ये क्या है? ये कौन सी गुंडागर्दी क्यों कर रहे हैं ये सब? घर तक उनका पीछा किया 50 से 60 लड़कों ने। उनमें कोई लोग तो खून खराबा करने वाले, कोई क्रिमिनल्स थे, हाफ मर्डरर्स थे। ये क्या है? ये क्या चल रहा है? क्योंकि उनको पता है कि वो हारने वाले इलेक्शन, वो तो हार चुके हैं। उनको पता है मन में कि वो अभी जीतने वाले हैं नहीं, तो कुछ ना कुछ बताना है, यहाँ पे एक डर का माहौल फैलाना है और महाराष्ट्र में जो शांतता से जो इलेक्शन का काम चल रहा है उसको उनको तहस नहस करना है और दिखाना है कि महाराष्ट्र में कुछ भी ठीक नहीं है। लेकिन हम ये होने नहीं देंगे। माननीय हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब से हमने बात की, उनके ऊपर पुलिस की कार्रवाई होगी। तर जोगेश्वरीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये राडा झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव। स्वप्नील, जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झालाय, काय नेमकं एकंदर प्रकरण आहे? अंकिता, जोगेश्वरी पूर्वमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय। प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। मात्र काल रात्री कुठेतरी उशिरा मातोश्री क्लबमध्ये शिंदे गटाचे 350 पेक्षा जास्त कार्यकर्ते जमले होते, अशा प्रकारचा आरोप हा ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पैसे वाटप सुद्धा होत होते, तसेच मद्य वाटप केलं जात होतं, अशा प्रकारचा सुद्धा आरोप आहे। एकूणच हा सर्व प्रकारे तो रोखण्यासाठी या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते गेले होते आणि यानंतर खरं तर जमाव वाढल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि दगडफेक सुद्धा झाली, अशा प्रकारची माहिती समोर येते। यामध्ये ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार जे बाळा नर आहेत त्यांच्यावर सुद्धा दगडफेक झाली असून ते सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। एकूणच या प्रकारासंदर्भात पोलिसांनी मध्यस्थी केली होती आणि हा जमाव पांगवण्याचा प्रयत्न सुद्धा केला। मात्र एकूण आरोप प्रत्यारोप आता यामध्ये सुरू झालेले आहेत, त्यामुळे पोलीस चौकशीमध्ये काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अंकिता, नक्कीच स्वप्नील, खरं तर पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक करण्यात आली। दगडफेक करणारे कार्यकर्ते आता पोलिसांनी या कार्यकर्त्यांवरती कशा पद्धतीने ऍक्शन घेतली आहे? नक्कीच अद्याप या संदर्भात कोणती ऍक्शन घेतली नसल्याचं समोर येतंय। मात्र गर्दी पांगवण्यात आलेली आहे आणि तक्रार सुद्धा दाखल काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर जोडले गेलेत। अमोलजी, खरं तर धक्कादायक बातमी सध्या समोर येते। जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झालाय। मातोश्री क्लबमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलाय, काय प्रतिक्रिया द्याल? नक्कीच मॅडम, काल रात्री फार मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी होती। आमचे काही लोक त्यांना जाब विचारण्यासाठी तिकडे गेले असता त्या सर्व जणांनी 3 ते 4 जणांना, आमच्या जे 3 ते 4 जण सुरुवातीला पोहोचले होते, त्यांना आतमध्ये खेचलं, त्यांचे मोबाईल हिसकावून घेण्यात आले, काही लोकांच्या चेन काढण्यात आला, काही लोकांना मारण्यात आलं आणि हे सगळं जोगेश्वरीत पसरल्यानंतर जोगेश्वरीतले संपूर्ण शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले। आतमध्ये शेकडोनी बायका आणि बरेचसे पुरुष होते की ज्यांच्यावरती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामुळे हा जो जाब विचारण्याकरता आमचे सर्व शिवसैनिक गेले होते तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु जे आतले लोक होते ते फार अग्रेसिव्ह होते आणि त्यांनी आतून दगडी आणि त्या विटा जोरदारपणे बाहेर फेकल्या आणि त्याच्यामध्ये आमचे अनेक लोक जखमी झालेत। रात्री उशिरा आमचे शिवसेना नेते अनिल परब सुद्धा त्या ठिकाणी आले होते। त्यांनी डीसीपी साहेबांना तेच सांगितलं की सरकारी वास्तू आहे, ही महानगरपालिकेची वास्तू आहे, कुठल्याही प्रकारची खासगी वास्तू नाही आहे। या ठिकाणी काही नियम आहेत आतमध्ये येणाऱ्या लोकांकरता, मग मेंबर्स असतील किंवा त्यांचे गेस्ट असतील त्यांच्याकरता नियम आहेत, अमुक अमुक वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। तरी पण रात्री 11, 12 वाजेपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण असेल आणि निवडणुकीकरता जर का सरकारी जागेचा गैरवापर होणार असेल तर अनिल परब साहेब, आदित्य साहेब आणि अनिल देसाई साहेब
आज संध्याकाळी चोकलिंगम साहेबांना भेटणार आहेत आणि त्यांना त्या पद्धतीची आमची कंप्लेंट आम्ही लेखी देणार आहोत. नक्कीच अमोलजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर जोगेश्वरीमधून सध्या धक्कादायक बातमी समोर येते. जोगेश्वरीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमध्ये रात्री जोरदार राडा झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. जोगेश्वरीच्या पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेना ठाकरे गटानं आरोप केलाय. तर पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळा यांना मारहाण देखील करण्यात आली आहे. ड्रायडे असताना मातोश्री क्लबमधील रेस्टॉरंट आणि बारमध्ये 350 जणांचा जमाव असल्याचा शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप करण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.